नमस्कार, मी हर्षदा क्षीरसागर इन सोलापूर न्यूज चॅनल प्रस्तुत मैत्रीणच्या या विशेष भागात तुमचं सहर्ष स्वागत करते। मैत्रिणींनो, आपल्या सोलापूरमध्ये महिलांमध्ये खास करून विविध गुणांची सोलापुरातील महिला या खाण आहेत, जसं की सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, त्याचबरोबर कला, क्रीडा या विशेष प्रकारात देखील इथल्या अनेक महिला आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलेल्या आपण बघतो। तशीच क्रीडा या प्रकारातली आणि त्यातल्याही योगा या प्रकारातली आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलेली एक खेळाडू जी आपल्या सोलापूरची कन्या आहे, ती आज आपल्या या विशेष भागात सहभागी होत आहे। तृप्ती अवताडे। नमस्कार तृप्ती। नमस्कार। तुझं स्वागत आहे आमच्या कार्यक्रमात। तृप्तीला आताच अर्जेंटिना इथं वैयक्तिक आसन या योगाच्या एका प्रकारात सुवर्ण पदक मिळालंय आणि सोलो आर्टिस्टिक मध्ये तिला रौप्य पदक मिळालंय। तर तृप्ती, मला असं सांग की तुझं हे यश आहे, नुकतंच आम्ही सगळ्यांनी जे बघितलं, तर त्याबद्दल काय सांगशील? कशी झाली ही स्पर्धा आणि सोलापुरातले आणि आपल्या देशातले किती खेळाडू सहभागी झाले? 2017 मध्ये सिंगापूर येथे 7व्या आशियाई योगासन स्पर्धेत मी प्रथम सहभागी घेतला। त्यातही मला वैयक्तिक आसनांमध्ये रौप्य पदक होतं आणि त्या कामगिरीच्या बळावर माझी जागतिक योगासाठी निवड झाली होती। 2 महिन्यांपूर्वीच याचं पत्र मिळालं मला आणि तेव्हापासून तयारी सुरू झाली। यामध्ये टोटल 9 देशांनी सहभाग नोंदवला होता आणि आम्ही इंडियाचे टोटल 17 जण तिथे स्पर्धेत सहभाग नोंदवण्यासाठी गेलो होतो। सोलापुरातले किती जण होते? सोलापूरमधील मी एकटीच होते। आणि मग आता तू जे म्हणालीस की सोलो आर्टिस्टिक, तर तो काय प्रकार असतो? योगासन स्पर्धेत टोटल 4 इव्हेंट आहेत। त्यामध्ये वैयक्तिक आसन, पेअर आर्टिस्टिक, पेअर रिदमिक आणि वैयक्तिक आर्टिस्टिक। तर मला सोलो आर्टिस्टिकमध्ये रौप्य पदक मिळालं। हा म्हणजे संगीताच्या तालावर 2.5 मिनिटांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त 9 अवघड आसनं दाखवायची असतात। मग त्या म्युझिकला आपण कनेक्ट होऊन त्याच्यानुसार त्या रिदमवर आसनं करायची आणि ती स्टेबल 2-3 सेकंद तरी स्टेबल राहून त्याचा आयडियल पोश्चर जजेसला दाखवायचा असतो आणि मग त्यातून ते इम्पॅक्ट होतो त्याच्यामध्ये जजिंग करून नंबर। आणि वैयक्तिक आसनमध्ये तुला कितीशी आव्हानं होती? वैयक्तिक आसनांमध्ये टोटल 22 आसनांचा सिलेबस होता। त्यातून जजेस 5 आसनं निवडणार, ती आपल्याला करून दाखवायची होती। मग त्यामध्ये फ्रंट बेंडिंग, बॅक बेंडिंग, स्ट्रेचिंग, लेग बॅलन्स, हँड बॅलन्स अशी 5 आसनं ते सांगतात। त्यानुसार आपल्याला 30 सेकंद एक आसन असं टायमिंगवर ते आसन स्टेबल श्वासावर नियंत्रण करून फुल कॉन्सन्ट्रेशन करून ते आसन टिकवावं लागतं आणि मग त्यातून ते नंबर काढतात। सगळ्याचा बॅलन्स इथे आहे, त्यावेळेस आपल्याला बरोबर जमला पाहिजे। आणि तिथे बऱ्याच देशातले 9 देशातले स्पर्धक सहभागी होते, तर त्यांच्याविषयी काय सांगशील की त्यांच्यातली जिद्द किंवा आणखीन काय गुण जे आपल्याकडे इंडियन लोकांनी अंगीकारले पाहिजे? योगासन हा जो मूळ भारतातलाच एक प्रकार आहे आणि भारतापेक्षा जास्त इतर देशात त्याचा अजून प्रचार झालेला नाहीये। कारण मलेशिया आणि व्हिएतनाम येथील जे प्लेयर्स आहेत ते थोडं टफ देतात भारताला, पण भारत यामध्येच फाईट जास्त लागते, त्यामुळे अजून तरी प्रसार नाही झालेला। पण आपलीच कामगिरी जास्त चमकते। पण आता सध्या भारतातली जी मुलं आहेत जे इंटरनॅशनल कोच म्हणून बाहेर गेलेले, ते टीम तयार करून एक आपल्याला अपोज करण्यासाठी एक चांगली टीम तयार करून आणतात, त्यामुळे थोडा टफ चालला। ओके, म्हणजे आपल्यातलेच आता पुढचे जे टीम्स तयार होतात त्या भारताकडूनच तयार होते। आणि 21 जून आपण योगा दिवस म्हणून त्या दिवशी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। अनेक संस्था, संघटना, शाळांमध्ये मोठमोठी शिबिरं भरवली जातात। तर ही त्या दिवसापुरती एक कामगिरी असते किंवा त्या दिवसापुरतीच एक हे असतं, त्याचा इव्हेंट असतो, इव्हेंटच म्हणता येईल त्याला। वर्षभर त्याचा काहीच नंतर फॉलोअप घेतला जात नाही, पण तू त्याला अगदी विरुद्ध जाऊन त्याच्या एक साधना योगाला करून या तिथपर्यंत तू पोहोचलेली आहेस। तर मला सांग, तुझं शालेय शिक्षण कुठल्या शाळेत झालेलं आहे सोलापुरात? मी म्हणजे प्राथमिक शिक्षण सेवा सदन शाळेत झालं 4थी पर्यंत आणि नंतर 5वी ते 10वीचं शिक्षण जैन गुरुकुलमध्ये बाळवेसला। 11वी-12वी वालचंद कॉलेजमध्ये झाली आणि आता सध्या मी ग्रॅज्युएशनच्या 2nd इयरला आहे संगमेश्वर कॉलेजमध्ये। कोणत्या साईड मधनं? BSc करते मी सध्या। बरं, मग BSc मधनं नंतर तुला मग काय कोणत्या करिअरची साईड म्हणजे निवडायची? BSc म्हणजे ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर मी योगाच्या मॅचेस खेळतच त्याच्या परीक्षा देणार आहे
आणि परीक्षा देऊन नंतर MPSC साठी ट्राय करणार आहे. बरं, साइड बाय साइड दोन्ही तुझं हो, दोन्ही चालू आहे. सायमल्टेनियसली दोन्ही केलं. ओके. शालेय जीवन म्हणजे शालेय शिक्षणापासून किंवा शालेय जीवनापासूनच्या योगाचे तुझे मार्गदर्शक कोण आहेत? मी इयत्ता 6वीत असताना योगासन सुरू केलं. श्री सुभाष उपासे सर यांच्या मार्गदर्शनाखाली. ते क्रीडा शिक्षक आहेत जैन गुरुकुल प्रशालेत आणि मी प्रथम फुटबॉल खेळत होते. फुटबॉल नंतर मग म्हणजे आउटडोअर गेम्स बरोबर इंडोअर्स सुद्धा चालू केलं. मग त्यामध्ये योगासन चालू केलं आणि हळूहळू मॅचेस खेळत गेले आणि आता इथपर्यंत येऊन पोहोचले. नंतर हेच तुझे शिक्षक म्हणून आतापर्यंत तू कंटिन्यू ठेवले? हो, म्हणजे आताही मी त्यांच्याकडेच मार्गदर्शन घेते. आणि मग फुटबॉलचं मग नंतर तुझं मध्ये करिअर हे झालं का त्याबद्दल? नाही, म्हणजे फुटबॉल मी असं सहज एक सर्वांगीण विकासासाठी मी खेळाची आवड म्हणून ते जोपासलं होतं. पण नंतर मग ह्यात गुण दिसले असतील त्यांना, मग त्यांनी योगासन कर असा सल्ला दिल्यानंतर त्यात वळले. आणि मग आता दैनंदिनीमध्ये रोजच्या तू किती वेळ या सरावासाठी देतेस? रोज करायचं म्हणलं तर सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास नियमित सराव चालू असतो. ज्यावेळेस मॅचेस जवळ येतील त्यावेळेस सराव वाढवला जातो. सकाळी 3 तास आणि संध्याकाळी 2.5 तास असा टोटल 5.5 तासांचा सराव होतो. उपासे सरांनी जो शेड्यूल दिलेला आहे त्या शेड्यूलप्रमाणे म्हणजे आठवडाभरात काय काय करायचं आहे, म्हणजे प्रत्येक रोजच्या रोज एकच करून बॉडी मेंटेन होत नाही, फ्लेक्झिबिलिटी तेवढी. मग रोज वेगवेगळे व्यायाम करून फ्लेक्झिबिलिटी मेंटेन केली जाते. मग त्याला काही म्हणजे आपण काय म्हणू शकतो की आहाराचा वगैरे काही त्याच्यामध्ये समावेश असतो का, की हाच आहार घ्यायला पाहिजे पर्टिक्युलर किंवा असं काही असतं का? हो, म्हणजे उन्हाळा दिवस, थंडीचे दिवस त्यानुसार आहार चेंज होत जातो. उन्हाळ्यात जास्त उष्ण न खाता थंड म्हणजे रसाळ फळं वगैरे, आणि उन्हाळ्यात प्रॅक्टिस वाढवली जाते. सकाळच्या वेळेस 5 म्हणजे 6:30 पासून तर प्रॅक्टिस चालू होते आमची, आणि ऊन जास्त वाढण्याच्या आधी कमी करावी लागते. मग त्या दिवसभरात संध्याकाळची प्रॅक्टिससाठी दिवसभरात जे स्टॅमिना टिकून ठेवायचा आहे तो आहारावर लक्ष देऊनच टिकवता येतो. त्यामध्ये ड्रायफ्रुट्स, त्यानंतर रसाळ फळं वगैरे आणि डाळीचे सर्व प्रकार, मटकी, सर्वच आहारामध्ये ॲड केलं जातं. मग त्याचं कोष्टक कोण ठरवून देतं का, ते डॉक्टर किंवा काय असतं? उपासे सरच सगळं, म्हणजे आमचं स्पोर्ट्सचं डाएट सगळं शेड्यूल, वर्कआउट शेड्यूल सगळं उपासे सरांकडेच. ओके. मग आता कॉलेजमध्ये असताना तुला सायमल्टेनियसली दोन्ही करतेस, तू अभ्यास पण करतेस हे पण करते, तर दोन्हीचं तुला जमतंय का शेड्यूल ऍडजस्टमेंट करणं? हो, म्हणजे 6वी पासून करत असल्यामुळे अभ्यासाला किती वेळ द्यायचा आणि खेळासाठी किती वेळ द्यायचा. त्यानंतर स्पर्धेला गेल्यानंतर शाळेत म्हणजे जो आमचं शिकवलेलं काही राहत असेल मागं, तर मग कॉलेजमधील शिक्षकांकडून वेळ घेऊन तो कसं समजावून घ्यायचं याचा म्हणजे सराव झाल्यासारखा झालाय. त्यामुळे दोन्ही करताना एवढं काही त्रास होत नाही. तो पण बॅकलॉग तू इकडे भरून काढतेस व्यवस्थित. मला आता असं सांग की सोलापूर महानगरपालिका किंवा एकंदरीतल्या प्रशासनाकडून तुला कशा प्रकारचं सहकार्य मिळालं, किंवा भारत सरकारकडून कसं सहकार्य मिळतं, किंवा अजून त्यांच्याकडून काही सुधारणा तुला अपेक्षित आहे का? आता जेव्हा मी जागतिक स्पर्धेला अर्जेंटिनाला जाणार होते त्याचा खर्च 3-3.5 लाखापर्यंत गेलेला आहे. आणि माझे वडील रमेश अवताडे हे आपल्या सोलापूर महानगरपालिकेच्या परिवहन खात्यात मेकॅनिक म्हणून काम करतात. तर परिवहन खात्याची सध्याची स्थिती पाहता 9 महिने झालं त्यांची पगार नाहीये. मग त्यासाठी आम्ही जो अर्ज केला होता की मदत नाही फक्त पगार, म्हणजे त्यांचं जे हक्काचं आहे ते तरी त्यांना मिळावं. पण मी जाण्याआधी फक्त 3 महिन्यांची पगार त्यांना मिळाली, आणि त्यामुळे आमची जी आर्थिक परिस्थिती होती ती आधीच हालाकीची आहे. म्हणजे व्यवस्थित पगार नाहीये त्यामुळे. आणि मग आता जाण्याआधी ही अशा स्थितीतही माझ्या वडिलांनी जे मला पाठबळ दिलं त्यामुळे खरं तर मी आज हे खेळू शकलेली आहे. तर महानगरपालिकेनेही म्हणजे सर्वच खेळाडूंचा विचार करून, त्यांच्या घरची परिस्थितीचा विचार करून कुठे ना कुठेतरी एक असं स्पॉन्सरशिप द्यायला हवी, जेणेकरून त्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल आणि ते म्हणजे परिस्थितीमुळे कुठलाही खेळाडू मागे न राहता कामा नये.
तर महानगरपालिकेने याकडे लक्ष द्यायला हवं. जे तुला काहीच मिळालं नाही ते थोडं तरी त्यांनी लक्ष देऊन खेळाडूंकडे त्यांच्या विकासासाठी त्यांच्या पुढच्या प्रोत्साहनपर काहीतरी मदत त्यांना करायला हवी. ही गोष्ट अगदी खरी आहे. आणि आता मला असं सांग की बाकीच्या देशांमध्ये किंवा बाकीच्या राज्यांमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये खेळाडूंना कितपत सहाय्य मिळतं, म्हणजे आर्थिक सहाय्य असेल किंवा बाकीच्या त्यांच्या सोयीसुविधा असतील त्याकडे किती लक्ष दिलं जातं? योगासन हा गेम अजून तरी ऑलिम्पिकमध्ये आलेला नाहीये, म्हणजे ऍड नाही झालेला. त्यामुळे योगासनाला जास्त महाराष्ट्र शासनाकडून जास्त मान्यता मिळालेली नाहीये. पण हरियाणा, दिल्ली या ज्या राज्यांमध्ये आहेत ते आंध्र प्रदेश धरलं तर तिथील आता आमच्यासोबत जे खेळाडू आले होते त्यांना शासनाकडून म्हणजे झारखंड शासनाकडून त्यांना 5 लाखाची शिष्यवृत्ती देण्यात आली होती. आंध्र प्रदेशमधील पण एक मुलगी होती, तिलाही 5 लाखाची शिष्यवृत्ती देण्यात आली होती. तर अजून तरी महाराष्ट्रात तसं काही नाही चालू झालेलं नाहीये. नंतर मला आता असं सांग की जागतिक योगा दिन आपण म्हणलं मी मगाशी 21 जून साजरा करतो, तर आणखीन योगाचा प्रचार आणि प्रसार दुसऱ्या देशांमध्ये व्हायला आणखीन काय आपण ह्याच्यापेक्षा जास्त करायला हवं असं वाटतं तुला? किंवा शालेय स्तरावर असेल किंवा एकंदर विद्यार्थ्यांमध्ये ही आवड निर्माण करण्यासाठी किंवा सगळ्याच नागरिकांमध्ये ओव्हरऑल ही आवड निर्माण करण्यासाठी आणखीन काय प्रोत्साहनपर करायला हवं? मी ज्यावेळेस योगासन चालू केलं 8 वर्षांपूर्वी त्यावेळेस योगासनाचं मी स्वतः खेळत होते, पण मला एवढी जास्त माहिती नव्हती आणि माझ्या आईवडिलांनाही साहजिकच त्याबद्दल काहीच माहिती नव्हती. त्या वर्षीच्या मानाने आतापर्यंत खूप बदल झालेला आहे आणि बराच प्रसारही झालेला आहे. मग बाहेरच्या देशात हे योगासनं पोहोचवण्यासाठी आपल्यातले जे म्हणजे असे योगा खेळाडू आहेत त्यांनी जर परीक्षा दिल्या इंटरनॅशनल कोचेस किंवा रेफरीजसाठी तर त्यांना इंटरनॅशनल लेवलला जॉब मिळू शकतो आणि ते प्रसारासोबतच त्यांचं एक माध्यम होऊन जाईल की त्यांनाही इन्कम त्या माध्यमातून सुरू होईल. तर तशा प्रकारच्या परीक्षा वगैरे देता येतील आणि आपण ही संख्या वाढवून जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार दुसऱ्या देशात पण करू शकतो. तृप्ती, मला आता असं सांग की क्रीडा क्षेत्रातल्या योगा क्षेत्राच्या मुलींना करिअर करायचंय, विशेषतः मुलींना, त्यांनी त्यांच्यामध्ये कोणते गुण अंगीकारायला हवेत असं वाटतं तुला? प्रथम तर मी हेच सांगू शकेन की पालकांनी प्रथम मुलींवर कोणतंही बंधन न लादता त्यांना समाज कसा आहे समाजात वावरण्याची संधी द्यावी. कोणत्याही बंधनात न ठेवता त्यांना मुक्त करावे आणि माझ्या आईवडिलांनी माझ्यावर जसा विश्वास टाकून म्हणजे मला सपोर्ट केला त्यानुसार सर्व पालकांनी त्या मुलींना सपोर्ट करावा. आणि मुलींचं सांगायचं झालं तर यात लवचिकता जास्त आणि मुलींमध्ये लवचिकता असते नैसर्गिकच. तर त्यासाठी 8 वर्षापासून जर सराव सुरू केला तर नक्कीच पुढे जाऊन काही ना काहीतरी या क्षेत्रात करिअर करता येऊ शकतं. आता मुलींच्या तो आता म्हणाली लवचिकता असते, तर मला आता एक जस्ट मनात प्रश्न आला की झुंबा डान्स आजकाल क्रेज फार वाढलेली आहे. तर तुला काय वाटतं की प्रत्यक्ष योगा करणं आणि झुंबा डान्स मधनं जो आपल्या शरीराचा व्यायाम होतो तर तो कितपत म्हणजे तेवढी आपल्याला ग्रोथ देऊ शकतो का किंवा तेवढा त्याचा उपयोग होऊ शकतो का? झुंबा डान्स एकंदरीत पाहायला गेलं तर त्यामध्ये जम्पिंग त्यानंतर मुवमेंट आहेत बऱ्याच हाताच्या वगैरे, पण योगामध्ये प्रत्येक अवयवांवरती एखादं आसन असतं जेणेकरून त्या अवयवाची भर एखादा निकम म्हणजे गुडघेदुखी वगैरे असतं. मग त्याच्यावर लगेचच उपाय करण्यासाठी योगासनातली जी आसनं आहेत ती फायदेमंद असतात. झुंबा डान्स म्हणजे सगळ्यांना करता येईल असं तरी नाहीये. जे वयोवृद्ध आहेत त्यांच्यासाठी आसनांमधूनच त्यांना त्यांचा फिटनेस मेंटेन करता येईल. बरोबर. म्हणून झुंबा डान्स हा काही म्हणजे ते तरुणी आहेत त्यांना ठीक येते, पण जे वयोवृद्ध आहेत त्यांच्यासाठी अगदी लहान जे आहेत त्यांना योगासन जास्त बेटर राहील. आणि मला आता असं सांग की सोलापुरात आल्यानंतर किंवा 2-3 देशांत आतापर्यंत तू आंतरराष्ट्रीय लेवलला खेळलेलीस, तर आधी याच्या कुठे गेलेलीस अर्जेंटिनाच्या आधी? मी 2014 मध्ये मलेशिया येथे झालेल्या योग स्पर्धेत सहभागी झाले होते आणि 2017 मध्ये सिंगापूरला सहभाग घेतला आणि 2018 मध्ये अर्जेंटिना. तिथून परत आल्यानंतर खूपशे पुरस्कार तुला मिळाले असतील, तर त्याबद्दल काय सांगशील? कोणी कोणी कौतुक केलं तुझं? हो, सिंगापूरवरून आल्यानंतर स्टेशनवरच मला जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक सर भेटायला आले होते. त्यांच्यासोबत सत्यन जाधव सर, नजीर शेख सर
यांनी माझं स्वागत केलं होतं तिथे. आणि मग जिल्हाधिकाऱ्यांची भेट वगैरे, त्यानंतर मराठा समाजाकडून शिवतीर्थ समाजभूषण पुरस्कार मला प्राप्त झाला. यानंतर आत्ताही अर्जेंटिनावरून आल्यानंतर क्रीडा अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा तसंच जल्लोषात स्वागत केलं. आणि म्हणजे सपोर्ट आहे त्यांचा, जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांचा सपोर्ट आहे. ओके. आणि पुढचं या क्षेत्रातलं तुझं स्वप्न काय असेल? या क्षेत्रातलं स्वप्न म्हणजे मला आंतरराष्ट्रीय कोच बनायचं आहे. आणि तुम्ही जसं म्हणलात की प्रचार आणि प्रसार यासाठी काय करावं लागेल, तर योगामध्ये आता मी स्पर्धक म्हणून खेळते, यानंतरही स्पर्धक म्हणूनच राहणार आहे. आणि त्याचबरोबर कोचिंग स्टार्ट करून माझ्यासारख्याच इतर मुलींना किंवा मुलांना घडवण्याचं काम करते. म्हणजे आताही तुझं शिक्षण चालूच आहे आणि पुढे पण तू चालू ठेवशील आणि तुला जे ज्ञान मिळालंय ते बऱ्याच जणांपर्यंत पोहोचवण्याचा तुझा प्रयत्न राहील. आणि जाता आता एक प्रश्न असा विचारते की आमच्या सगळ्यांच्या म्हणजे कॉमनली मनात येतो की रामदेव बाबांची आसनं आणि योगासनं याच्यामध्ये काय फरक असतो का, की त्यांच्या अजून स्टेप्स काही त्यांच्या स्वतःच्या वेगळ्या आहेत? रामदेव बाबांचं आणि आमचं म्हणजे त्यांच्याशी जर कम्पेअर करायचं झालं तर सूर्यनमस्कार आणि जे आसनांचे प्रकार आहेत ते बऱ्यापैकी सेम आहेत, म्हणजे त्यांच्यासारखेच आहेत. आमचं जास्त अयंगार आसनांमध्ये जातं आणि त्यांचं पतंजली आसनांमध्ये प्राणायाम वगैरे येतात. एकूण अष्टांग योग आहे योगासनामध्ये. मग त्यात यम, नियम, ध्यान, धारणा, समाधी, योग असं येतं. तर मग आम्ही आसन आणि प्राणायाम करतो, पण प्राणायामावर जास्त भर दिला जात नाही. आणि रामदेव बाबा ह्यांच्यात प्राणायामावर जास्त भर, म्हणजे श्वसनाचा जास्त तिथे. ओके. आणि तुमचा प्रत्यक्ष आसन प्रकारात तुमचा जास्त भर आहे आणि त्यांचा प्राणायामकडे आहे. ते घेऊ आता ते परत एकदा जरा असं सांगते का सगळ्याबद्दल थोडी थोडी माहिती? आता तुझे सांगितलं ना 6-7 प्रकार. आता तू टोटल डीप माहिती माहित नाहीये, पण एक दोन ओळीचं थोडं थोडंसं सांग. किंवा असं सांग की नाही एक मिनिट, आता तू मगाशी तो रोगांचा उल्लेख केलास की गुडघेदुखी वगैरे साठी काही आसनं आहेत, तर तसं पण विचारतं तुला की काय कोणती विशिष्ट आसनं कोणत्या प्रकारच्या दुखण्यांसाठी तुला जी माहिती आहे ती सांग. ठीक आहे. तृप्ती, आता तू बोलता बोलता म्हणालीस की 7-8 प्रकारचं आता योगासनांचे आम्हाला सांगितले, तर त्याबद्दल थोडीशी माहिती सांग. अष्टांग योग मध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी असे 8 योग आहेत. त्यामध्ये यम म्हणजे यम आणि नियम, शरीराला जे नियम आहेत आपण जे बांधून ठेवतो ते. प्राणायामामध्ये तर 5 प्रकार आहेत प्राणायामाचे, मेन 5 प्रकार आहेत. भस्त्रिका, कपालभाती, भ्रामरी, अनुलोम विलोम आणि ओंकार. तर ते 5 प्राणायाम. आणि ध्यानस्थ, त्यामध्ये ओंकाराचा उच्चार करत किंवा दोन्ही भुवयांच्या मध्ये लक्ष केंद्रित करत ध्यान करणे. आणि समाधी, हा लास्ट योग, अष्टांग योग मधला लास्ट योग आहे. समाधी म्हणजे ध्यानासारखाच प्रकार येतो का? आणि मगाशी तू म्हणालीस की गुडघेदुखी, मानदुखी यांना सुद्धा काही आसनं उपयोगी आहेत, तर त्या आसनांची नावं काय सांगशील? म्हणजे तुला डोकं दुखतंय तर कोणत्या प्रकारचं आसन त्यावेळी करावं, की एक पॉइंट्स पण असतात शरीरामध्ये आपल्या, तर त्याचा तुझा कितपत अभ्यास आहे? आपल्या डोळ्यांसाठी, म्हणजे डोळ्यांवरती जास्त ताण येऊ नयेत किंवा चष्मा लागला असेल तर त्याच्यासाठी आपल्याला शीर्षासन जास्त उपयोगी येतं. शीर्षासन साधारण 30 सेकंद किंवा 15 सेकंद करून म्हणजे शीर्षासन सोडल्यानंतर पोटावरती झोपून शयनासनच्या स्थितीत जायचे. आणि तसं केल्यामुळे डोळ्यांवरती जो ताण आलेला आहे तो कमी होऊ शकतो. त्यानंतर पाठदुखीसाठी सर्वांगासन, हलासन या प्रकारची जी पाठीच्या मणक्याला आराम देणारी आसनं आहेत ती, शवासन वगैरे. त्यानंतर कंबरदुखीसाठी भुजंगासन, भुजंगासन सारखीच आसनं आहेत. आणि उंचीसाठी ताडासन उपयोगी आहे, जे पायाच्या पंजावर टाच उंच उभा करून करू शकतो. तृप्ती, आता आमच्या सगळ्या सुजाण नागरिकांना योगाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी काय आवाहन करशील?
मी एवढंच सांगू इच्छेन की रोज म्हणजे स्वतःच्या फिटनेससाठी रोज सकाळी थोडा वेळ काढून निदान सूर्यनमस्कार घालायचे. जे आहेत 12 प्रकार तेवढे तरी करावेत. आणि त्यांना म्हणजे एखादी जर मी आता ज्याप्रमाणे सांगितलं पाठदुखी कंबरदुखी बऱ्याच जणांना असते, तर ते कमी करण्यासाठी स्वतःकडून काही प्रयत्न केले तरी ते बरे. म्हणजे त्या व्याधींसाठी पण हा. खास करून आसनं करण्याला त्यांनी हरकत नाही. हम्म. आणि सूर्यनमस्कारामध्ये पण किती वर्षापासून म्हणजे लहान मुलांपासून वयोवृद्धापर्यंत सगळे करू शकतात? हो करू शकतात. म्हणजे जास्त 6 वर्षाच्या पुढील हम्म. करू शकतात सगळे. 60 वर्षापर्यंत त्याच्या पुढेही करू शकतात. ओके. तृप्ती, वेळात वेळ काढून तू इन सोलापूर न्यूजच्या स्टुडिओला भेट दिलीस, आमच्याशी इतका छान संवाद साधलास, त्याबद्दल तुझे हार्दिक आभार. आणि पुढच्या या तुझ्या छान अशा वाटचालीसाठी तुला हार्दिक शुभेच्छा. तुम्ही मला इथे बोलवलं त्याबद्दल मी तुमचा आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.